नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरणचे दमदार आमदार महेश पालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खानावळे गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी मोहोपाड्यातील पक्ष कार्यालयात आमदार महेश पालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे कमळ हाती घेतले. या कार्यक्रमाला भाजपचे गोळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश काताडे, कोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर, तालुका अध्यक्ष तानाजी खंडागळे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील चव्हाण, युवा कार्यकर्ते मंगेश लबडे, बूथ अध्यक्ष प्रवीण लबडे, राजेश लबडे, राकेश ठाकूर, समीर मुजावर, दिनेश लबडे, अक्षय लबडे उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पनवेल ग्राहक संरक्षण अध्यक्ष स्वप्नील मते, युवा सेनेचे मनोज लबडे, निलेश थोरवे, सूरज कातकरी, सुनील चव्हाण, जयेंद्र कातकरी, हेमंत कातकरी, विशाल नाईक, भरत हिलम, लक्ष्मण कातकरी, निलेश कातकरी, नथुराम कातकरी, किरण कातकरी, मनोज कातकरी, दीपेश कातकरी, रवी कातकरी यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठ्यातील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा आणि पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी याबाबत महापालिकेच्या वतीने माहिती देण्यात आली. दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत असते, तसेच ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. परिणामी श्वसनाचे त्रास होऊ लागतात. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार ग्रीन फेस्टिवल अंतर्गत फटाके मुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा आणि पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तूपासून पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवले. एका महिलेने फुटपाथवर गाडी चढवून 2 जणांना जखमी केल्याची घटना खांदा कॉलनीमध्ये घडली आहे. खांदा कॉलनीमधील मुख्य रस्त्यावरच फेरीवाले तसेच फुटपाथवर मच्छी मार्केट आणि फेरीवाले बसलेले आहेत. या मार्केटमुळे रोजच खांदा कॉलनी रहिवासींना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. दरम्यान या ठिकाणावरून जात असताना एका महिला कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मच्छी विकत असणाऱ्या फुटपाथवर ही कार चढली. सुदैवाने मच्छी मार्केट बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला, परंतु 2 माणसांच्या पायाला दुखापत झाली आहे. सिडकोच्या घरांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सिडकोने या घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी सध्या खारघर परिसरातील घरांना अधिक पसंती मिळत आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ग्राहकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या 4 दिवसात तब्बल 4,000 नवीन अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. येत्या 2 ते 3 दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने 26,000 घरांची योजना जाहीर केली. त्यासाठी 11 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल 63,727 अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास 4,000 अर्ज हे फक्त दिवाळीच्या 3 दिवसात प्राप्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर ऑनलाईन अर्ज केलेल्या 9,124 अर्जदारांनी नोंदणी शुल्क अदा केले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित 10 दिवसात अर्जांचा आकडा लाखांपर्यंत जाईल असा विश्वासही सिडकोच्या संबंधित विभागाला वाटत आहे. सिडकोची ही घरे खारकोपर, बामणडोंगरी तसेच तळोजा, खारघर, मानसरोवर आणि खांदेश्वर या भागात आहेत. त्यापैकी खारघरमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 3 गृहप्रकल्पातील घरांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त निवडणूक निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी असे सर्वांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
स्थिर पथके आणि फिरती पथके आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आंतरराज्य तसेच जिल्ह्याच्या सीमेवर पुरेसा पोलीस आणि निवडणूक यंत्रणाचा कर्मचारी वर्ग 24 तास तपासणी नाक्यावर उपस्थित आहे. बॅरिकेड्स आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करून रोख रक्कम, मद्य वाहतूक होत आहे का तसेच संशयास्पद बाबींवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदान केंद्र, मतदार क्रिटिकल मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ, क्षेत्रीय वाहतूक नियोजन याबाबतची माहिती श्री जावळे यांनी यावेळी दिली. निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार अपेक्षित कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच या सर्व नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला निवडणूक निरीक्षक दुनी चंदन राणा, संतोष कुमार राय, रुही खान, सतीश कुमार एस, पोलीस निरीक्षक स्वप्नील ममगाई, खर्च निरीक्षक राजेश कुमार, ज्योती मीना, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी सर्वच विभागात करडी नजर ठेवली आहे. आतापर्यंत 12,77,00,000 रुपयांची मालमत्ता पोलीस यंत्रणांनी जप्त केली आहे. यामध्ये मद्य, अंमली पदार्थ, सोने चांदी आणि बनावट सिगारेट यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपस्थित होते. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तपासणी नाके तैनात करण्यात आले असून गेल्या 15 दिवसात तब्बल 12,77,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये 90,95,000 रुपयांची दारू, उरण येथून 1,31,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ, खालापूर टोल नाका येथून 5 कोटी रुपयांची सोने चांदी आणि कर्जत येथून 5 कोटींची बनावट सिगारेट आणि ते बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला व्यापक प्रमाणात सुरुवात केली आहे. 4 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 15 ते 20 जणांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 1,649 शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी 1,423 शस्त्र जमा करण्यात आली आहेत. 205 जणांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली. यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत कधी गारवा तर कधी ऑक्टोबर हीट जाणवत होती. आता मात्र रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी धुक्याची चादर सर्वत्र पसरत असून थंडीची चाहूल लागत आहे. यंदा परतीचा पाऊस अगदी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत लांबला, त्यामुळे हवी तशी हीट जाणवली नाही. मागील 1-2 दिवस थोडा उकाडा वाढला होता. मात्र ऑक्टोबर महिना सरत असताना धुके पडायला सुरुवात झाली. धुक्यात वाहनांच्या भीतीने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या रोडावली. हे धुके इतके पडत आहे की समोरून येणारा माणूस दिसत नाही, त्यामुळे अपघात होऊ शकतो. मात्र धुक्यामुळे सुसाट वाहन चालकांना ब्रेक बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ यांनी समाजकार्यासोबतच आता राजकारणाची कास धरली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी नुकताच निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करत सभा घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन रुपेश धुमाळ यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. उरणचे आमदार महेश बालदी हे परप्रांती असल्याचे हिणवणाऱ्यांवर रुपेशदादा धुमाळ यांनी चांगलाच पलटवार केलाय. उरणमध्ये विशिष्ट जातीच्या नेत्याचे नेतृत्व करावे हे बंधनकारक नाही. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते जाती धर्माचे मुद्दे उचलत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.